विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। नमः श्री शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे। सगळ्यांना जय हरी। वास्तविक पाहत आम्ही कधीच व्यासपीठावर बसलेलो नाही। सगळ्यात प्रथम मंडळी प्रथमतः बसलोय आणि सगळी आळंदी अवतरलेली आहे इथं। सगळी विद्वान मंडळी आहेत वेदांतामध्ये ज्यांचा हातखंडा आहे। आमचे हृदयस्थ सद्गुरु श्री आमचे आळंदीचे डॉक्टर बाबा आणि त्यांच्या सगळ्या सानिध्यामध्ये तयार झालेली मंडळी आहेत, ताई आहेत। मला खरंच दडपण आलंय, तुम्ही नव्हतात। मी पंचदशीची एक्झाम दिलेली आहेत, म्हणजे खूप पहिला तत्ववेद प्रकरण मला खूप टफ गेलं आणि त्या एक्झामला आमचा एक सर होते, खूप कटाक्षाने बघायचे, संन्यासीच होते। मला तेव्हाही एवढं दडपण आलं नव्हतं एवढं आज मला दडपण आलेलं आहे। बघू श्रीपाद बाबांवर सोपवलेलं आहे मी, आमच्या सद्गुरुनाथांवर सोपवलेलं आहे। ते जसं काही सांगतील तेवढं अल्पमतीने बाबांनी मला 4 टप्पे दिलेले आहेत। एक थोडस काय की आपण जे शिकतोय 5 दिवस आपण जे अध्ययन केलेलं आहे किंवा आपण ज्या वेदांताच्या प्रामुख्याने प्रक्रिया समजून घेतलेल्या आहेत की ज्या कारणाने आपण त्या प्रक्रिया समजून घेतल्यानंतर कोणत्याही वेदांताच्या ग्रंथामध्ये आपली प्रवृत्ती होईल किंवा त्या ग्रंथातलं जे सारभूत तत्वज्ञान आहे ते आपल्याला समजायला उकलायला थोडासा मदत होईल। त्या प्रक्रियांचं श्रवण आपण केलेलं आहे। वास्तविक पाहता बाबांनी सांगितलं की एकच ओवी पूर्ण झाली। मला खंत वाटते की एकच ओवी सांगितली गेली, पण त्या एकच ओवीमध्ये बाबांनी लपोनी, जगत, त्याच्यानंतर गिळणे, उगळणे आणि एक भासणे या 5ही म्हणजे हे एक सूत्रच आहे नाही का। या सूत्राच्या माध्यमातून सगळी चांगदेव 65 बाबांनी आपल्या समोर अशी उकल करून सुटसुटीत मांडून ठेवलेली आहे। संतांचं कामच असं असतं बघा। चांगदेव महाराज हे कसे होते तर मी संन्याशांच्या सानिध्यात राहिल्या कारणानं संन्याशांप्रती नितांत श्रद्धा आहे आमच्या अंतःकरणामध्ये आणि चांगदेव महाराज आमच्या त्या टप्प्यातले होते नाही का। म्हणजे वयोवृद्ध, तपोवृद्ध, शिवाय रिद्धी सिद्धी संपादित केलेले असे आणि ते चांगदेव महाराज आत्मकल्याणाच्या सगळ्या म्हणजे 64 कला बाबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की 64 कला त्यांनी आत्मसात केलेल्या होत्या। एकच कला फक्त त्यांच्याकडे नव्हती, ती होती आत्मज्ञानाची कला। आणि तेवढ्या कलेने फक्त अपूर्ण राहिलेले चांगदेव महाराज सगळ्या शोधार्थ म्हणजे त्यांचं जर जीवनचरित्र आपण बघितलं, मी महिपती महाराजांचं थोडस ग्रंथामधून चांगदेव महाराजांच्या जीवनचरित्राचा आढावा घेतला। बाबांनी जसं सांगितलं की ते सद्गुरूंकडे त्या विवरामध्ये उतरले आणि विवरात उतरल्यानंतर त्या सद्गुरूंनी त्यांना विचारलं तू कसा आला, तर त्यांचं जे पहिलं प्रथम उत्तर आहे तेवढं अंतकरणाला भिडतं आणि तिथेच अर्जुनाने जशी श्री भगवंतापुढे अनेक 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 श्लोक बोलले आणि त्याच्यानंतर कबुली केली। काय म्हणतात, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेतः यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहितन्मे। माझी बुद्धी निश्चय करायला तयार नाही होते आता का बरं तयार नाही होत याचंही कारण तो सांगतोय, मी मोहाने ग्रस्त झालेलो आहे।
म्हणजे त्याला त्याचा काय कळालेलं आहे, चूकही कळालेली आहे आणि त्याचं उत्तरही त्याला माहिती आहे, आणि तरी तो सद्गुरूंना शरण गेलेला आहे, कृष्णरूपी सद्गुरूला. तो म्हणतो यच्छ्रे यस्या निश्चितम गृहीतन मे शिष्यस्तेहम शादिमान त्वाम प्रपन्नम. हेच चांगदेवरायाचं उत्तर आहे. चांगदेवराय काय म्हणतायत, तर तुमच्या कृपेने मी या विवरात प्रवेश केला. वास्तव पाहता ते विवर किती दुस्तर होतं, तिथे प्रवेश करणं बाबांनी आपल्याला सांगितलेलं, पण त्याचं उत्तर जे आहे ते तुमच्या कृपेने. तिथेच त्यांनी त्या सद्गुरूंच्या चरणांशी लोटांगण घातलेलं आहे आणि काय मिळवलं तर अष्टमहासिद्धी मिळवल्या. म्हणजे एवढं मिळूनही चांगदेवराय म्हणजे कोरे नाही म्हणता येणार, 64 विद्या संपन्नच होते. फक्त एक कला राहिली होती, उलगडायची बाकी होती. जसं की आम्हाला आजही वाटतं की आम्ही वेदांताचे अनेक ग्रंथ व्याकरण पूर्ण तिथे शिकलेलो आहे, पण एक कला राहिलीच आहे शेवटी. म्हणजे काय तर वेदांत शास्त्र हे जर प्रक्रिया समजून घेणं किंवा ग्रंथांचं पाठपाठांतर करणं असं नाहीये, तर ती स्वतःची अनुभूती आली पाहिजे आणि ती बरोबर आपल्याशी जुळून घेता गेली पाहिजे. आता आम्ही जे महाराष्ट्रात आलोय तर याच कारणाकरता आलोय. आतापर्यंत जेवढं शिकलो त्याचा अनुभव आम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे. आम्ही चांगदेवासारखे एवढे संपन्न नाहीयेत, पण चांगदेवाच्याच भूमिकेत आम्ही त्यांच्याच शिष्यामध्ये आम्हाला ठेवतो की अनुभूती यायला पाहिजे. आपल्याला श्रीपाद बाबांसारखं तत्वज्ञान भेटलेलं आहे. श्रीपाद बाबा आजही आपल्यामध्ये आहेत, तर त्या तत्वज्ञानाला आपले काहीतरी शास्त्राचा जो पुरावा आहे तो भेटला गेला पाहिजे. आणि बाबांनी सांगितलं की 4 मुद्द्यावर बोलायचं, तुला ग्रंथाचं थोडस ग्रंथावर बोलायचं. तर ज्ञानोबरायांनी काय केलं, त्या चांगदेवरायाची 65वी जीवनकला त्याला देण्याकरता एक सूत्रात्मक पद्धतीने या 65 ओव्यांचं निरूपण म्हणजे त्याच्या समोर मांडल्या. हे 65 ओव्या म्हणजे काय, तर वेदांताची सूत्र आहे. सूत्राचं लक्षण वार्तिककारांनी सांगितलंय, अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभमनवद्यंच सूत्रे सूत्रे विदु, असं 2 पाठ आहेत. एक लघु सिद्धांतामध्ये वेगळा पाठ आहे आणि वार्तिककारांनी वरदराजनाचार्यांनी सांगितलेला वेगळा पाठ आहे. आपण वरदराजनांचा स्वीकारू. तर सूत्राची पद्धत काय आहे की अक्षर फार कमी टाकायची आणि त्याच्यामध्ये अर्थ मात्र विश्वाला गवसणी घेणारा पाहिजे. जसं की माऊली म्हणतात, अर्थ बोलाची वाटप आहे, तेथ अभिप्रावो अभिप्राया ते विये आणि भावाचा फुलवरा होत जाये मतीवरी. शब्द उतरण्याआधी अर्थ थाट मांडून बसलेला असतो. परावाणीतून जेव्हा वैखरीपर्यंत शब्दाचा प्रवाह सुरू होतो तेव्हा अर्थ आधीच तिथे तुर्यामध्ये बाबांनी जसं सांगितलं, आधी काय तर शब्द, नंतर ज्ञान, नंतर आधी शब्द, मग अर्थ, मग ज्ञान, मग स्वरूपता. तर त्याप्रमाणे ही सूत्रात्मक ग्रंथ आहे हा. संतांनी काय केलं की समुद्रातून घागर भरून काढणं खूप सोपं आहे. म्हणजे एक घागर समुद्रातून भरून काढणं सोपं आहे, पण घागरीत पूर्ण समुद्र सामावण्याचं काम संतांनी केलं. तेच ज्ञानोबरायांनी चांगदेव 65च्या माध्यमातून एक तपस्वी योगी वयोवृद्ध ज्याला खूप सारा अहंकार भरलेला आहे, का तर रिद्धी सिद्धी प्राप्त आहेत आणि त्यालाही माहितीये मला अहंकार झालेला आहे. जसं अर्जुनाला माहितीये मला द्वंद्व झालेला आहे, मोह झालेला आहे, त्यालाही माहितीये मला अहंकार झालेला आहे. आणि अशा चांगदेवरायाने जेव्हा आपल्याला मंगलच करता येत नाहीये, कोणतं करू, आशीर्वादात्मक करू, वस्तुनिर्देश करू, मी साधक दशेत वस्तुनिर्देश करू का सिद्धामध्ये म्हणून आशीर्वादात्मक करू, कोणतं मंगल नक्की करू, नमस्कार रूप करू, वस्तुनिर्देश करू की आशीर्वादात्मक करू, अशा तिन्ही मंगलांचा आढावा ज्याला त्याची बुद्धी घेऊ शकली नाही, तेव्हा मात्र त्याने म्हटलं की आपल्याकडे अधिकारी विषय प्रयोजन ह्या सगळ्या खुणा आपल्याकडे नाही. आपल्याकडे जरी विवेक वैराग्य समाधी षटक श्रवण मनन जरी असलं, निधी ध्यासन जरी असलं, तरी तत्वम पदार्थ शोधनामधली अवस्था आपल्याकडे नाही. चांगदेवाला बाबा निर्विकल्प समाधी प्राप्त होती ना, सविकल्प होती. निर्विकल्प समाधी त्याला अशा रीतीने प्राप्त होती की त्याला संजीवन नव्हती त्याच्याकडे. त्याला स्वंपदाचा अर्थ माहिती होता, पण तत्पदाचा अर्थ त्याच्याकडे नव्हता. तो या जगताला समाधीतून बाहेर आल्यानंतर जगताला सत्य मानायचा, त्याची मिथ्यत्वाची बुद्धी तिथे तयारच होत नव्हती. आणि तीच 65वी कला या 65 ओव्यांच्या माध्यमातून माऊली ज्ञानोबरायांनी त्याच्या पुढे मांडली. आता ते कोरपत्र पाठवलं, ते त्याने असंच पाठवलं की मला मंगलच करता येत नाहीये, अनुबंध चतुष्टच माझ्याकडे नाहीये, साधन चतुष्ट संपन्न जरी असलो अनुबंध चतुष्ट माझ्याकडे नाहीये, मंगल करता मला येत नाहीये. तर मी कोरा आहे, असा आहे, अहंकार गाळून आलेलो आहे, तर तुम्ही जसा असेल तसं मला स्वीकारा.
आता ते स्वीकारणं माऊलींनी जरी 65 ओव्या लिहून दिल्या तरीही त्याच्या बुद्धीचा काही ठाण पत्ता, त्या ओव्यांमधून काही त्याच्या बुद्धीला त्या ओव्यांचा ठाण पत्ता लागला नाही. आणि मग नंतर बाबांनी काल जसं सांगितलं तसं वाघाच्या स्वारीवर बसून ऐश्वर्य वैभव तो घेऊन आला आणि मुक्ताबाई आईसाहेबांना तो शरण गेला. सांगायचं तात्पर्य असं होतं की 5 दिवसामध्ये बाबांनी आपल्याला ज्या ज्या वेदांताच्या प्रक्रिया सांगितल्या, अजूनपर्यंत आपल्याला काही वेदांताची अक्षर ओळखही झाली नव्हती. आणि बाबांनी जे सांगितलं ते आता आपल्याला संकलित करायचंय. आणि त्याच्यानंतर श्रवण, मनन, निधिध्यासन आणि मग तत्वम पदार्थ शोधन. आपण शाळेमध्ये असताना वर्गपाठ फार कमी दिला जातो, गृहपाठ जास्त. म्हणजे आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा, आता मुलं करत असतील नसतील, आता वर्गपाठच जास्त असेल, गृहपाठामध्ये काहीच नसेल. आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा वर्गपाठ कमी असायचा, गृहपाठ खूप असायचा. बाबांनी तसंच केलेलं आहे. 5 दिवसामध्ये आपल्या पुढे वर्षभराची शिदोरी मांडलेली आहे. माऊली ज्ञानोबरांनी पण तसंच केलं, 65 ओव्या. कारण हा अधिकाऱ्याचा ग्रंथ आहे ना, अधिकार संपन्न सिद्धाचा ग्रंथ आहे हा. कारण चांगदेवरायाचा तसा अधिकार होता. जो विषयी पामर आहे त्याला हरिपाठ दिला, साधक आहे त्याला ज्ञानेश्वरी दिली, आणि जो सिद्ध आहे, सिद्ध नाही जो वास्तवता, तो सिद्धाचा अहंकार धारण करून बसलेला योगी आहे. 65वी कला, बाकी सगळ्या ज्ञान आहे त्याला. म्हणजे व्याकरणाचं ज्ञान आहे, ऋषिकेशला जाऊन आलेला आहे, पण फक्त तेवढं आत्मज्ञान नाही. त्याच्याकरता हा ग्रंथ मला माझा वाटला पाहिजे का, चांगदेवाचा का वाटावा, अर्जुनाचा का वाटावा भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी, तो पहिला माझा मला वाटला पाहिजे. आणि मग नंतर आपण ती स्टेप चालू करू, श्रवण करू. बाबांनी सांगितलं, आता बाबांना तर काहीच गरज नव्हती. चकवे बाबांना आपण पाहिलं की काहीच गरज नव्हती त्यांना, तरी एक एक मुद्दा लिहून आणि नंतर त्याच्यावर आता ते चिंतन करणार घरी मोकळ्या वेळात बसून. तर श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन आपल्याकडून झालं पाहिजे. श्रवण काय, तर बाबांनी जसं सांगितलं, उपक्रम, उपसंहार आदी यांच्या युक्तीने यांचा वापर करून वेदांत वाक्याच्या तात्पर्यनिष्ठ श्रवण म्हणतात. आता ह्या साऱ्या ज्या व्याख्या आहेत त्या फार गुंतागुंतीच्या आहेत. बाबांनी आम्हाला खूप सोपं करून सांगितलं. आता मी जर एखादा मुद्दा तुम्हाला संस्कृतमध्ये, एखादा पक्ष अनुमानद्वारे, तर्कामधला एखादा अनुमान घेऊन जर एखादी भूमिका मांडली तर ती आपल्या बुद्धीला फार जड जाईल. काय पक्ष, साध्य, हेतू, अनुमान हे जर मांडत बसलो, त्याला दृष्टांत देत बसलो, काय काय मांडलं आपण, समजा मांडलं जीव हा सच्चिदानंद स्वरूप आहे, हे आपल्याला मान्य करायचं. आता फार कठीण जाईल, डोक्यावरून जाईल. पण मग आता ऐकलं ना तुम्हाला कळेल, 5 दिवस बाबांनी सांगितलं ते सोपं होतं का हे सोपं होतं, मला याचा आढावा तुम्ही सांगा, तुम्ही सगळ्यांनी सांगा, आधी तुम्ही सांगा. बघा, वेदांत शास्त्रामध्ये हा जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा ठाम निश्चय, कारण आता ते अदृढ राहिलेलं आहे, त्याला दृढ अपरोक्षत्वाला न्यायचं ना. तर तिथे एक वृत्ती प्रभाकरचा सुरुवातीचाच विषय आहे. म्हणजे जेव्हा आपण वेदांताचा 6वी कला, जेव्हा 6वा प्रकाश चालू करतो तिथे आलेला आहे आणि विचार सागराच्या उपोद्घातातही आला. तर त्यांनी असं सांगितलं की अनुमान मांडलं. अनुमान काय मांडलं, यत्र यत्र जीवत्वम तत्र तत्र सच्चिदानंदत्वम. म्हणजे काय, तर जो जीव आहे तो सच्चिदानंद स्वरूप आहे. आता हे आम्हाला पटत नाही का, तर ईश्वराची उपाधी आणि माझ्या जीवाची उपाधी याच्यामध्ये खूप भेद आहे. का, ईश्वर सर्वज्ञ आहे, मी अल्पज्ञ आहे. ईश्वर काय आहे, तर ईश आहे, मी अनिश आहे. ईश म्हणजे काय, तर तो नियामक आहे आणि मी त्याच्या हातात बांधला गेलेलो आहे. ईश्वर सर्व व्यापक आहे, मी परिचिन्न आहे. त्यानंतर असे बरेच धर्म त्याच्यावर आणि आपल्यावर आरोपित करून घेतोय हा जीव. आणि मग त्यासाठी पक्ष दिला, त्या जीवाला काय केलं, पक्षामध्ये बसवलं. पक्ष काय दिला, जीव. त्यानंतर त्याला काय केलं, तर अनुमान दिलं. अनुमान काय देणार, अनुमान तर आपण पाहिलं. हेतू दिला त्याला, काय, तर हेतू दिला की जीवत्व, सच्चिदानंदत्वात हा हेतू दिला त्याला. आणि दृष्टांत घेतला की यथा घट आणि यथा जी ईश्वर. तर मग याच्यामधून त्यांना काय साध्य करायचं आहे की ईश्वराला जी उपाधी लागलेली, ईश्वराला जी उपाधी लागलेली ती माया, आणि त्याच्यामध्ये काय तर ब्रह्मचैतन्य. आणि इकडे जीवाच्या उपाधीकडे पाहिलं, जीव कसा बनलाय, तर विशिष्ट आणि विशेषण पाहिलं तर जीव बनलाय अविद्या उपाधीचा घ्या किंवा अविद्या उपाधीचा घ्या. आणि इकडे त्याचं जे चैतन्य आहे तर कुटस्थ चैतन्य. हा कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य नाम मात्र भेद आहे, वास्तवता एकच ब्रह्म आहे. आणि इकडे पाहिलं उपाधीच्या स्वरूपाने, तर त्याची भागत्याग लक्षणा करायची. बाबांनी जसं सांगितलं, आता 3 लक्षणांचा विचार आपण काल पाहिला. तर भागत्याग लक्षणेने उपाधीचा बाद केला. म्हणजे या ईश्वराची उपाधी कोणती, माया, तिला मारली काट. जीवाची उपाधी कोणती, तर अविद्या, तिला मारली काट. उरलं काय, ब्रह्मचैतन्य आणि कुटस्थ चैतन्य, यांचा वास्तवता भेदच आहे. म्हणजे अशाद्वारे ह्या युक्त्यांनी, साधक बाधक युक्त्यांद्वारे मनन केलं जातं.
तर हा थोडासा आपल्याला किचकट भाग वाटतोय आता सध्या. अजूनही मी काही संस्कृत भाषेमधून काही तसं ठराविक वृत्ती प्रभाकरामधलं आलेलं काही चिंतन मांडलेलं नाहीये, पण तो किचकट जाणार, आपल्या डोक्याच्या वरून जाणार. बाबांनी अगदी सोप्या पद्धतीने एकदम आपल्याला, जसं आई लेकराला छोटे छोटे तुकडे करून घास भरवते, तसंच आता आम्ही ऋषिकेशमध्ये पाहतो, एवढ्या अनुकूल वातावरणात आम्ही तिथे राहतोय. आता दुर्गमता सांगतो, म्हणजे ह्या आपल्याला जे भेटलंय त्याची दुर्लभता सांगतो. गेलो सुरुवातीला, त्या महात्म्यांची सगळी स्थिती बघितली, एवढे जटा वाढलेले, या सगळ्या लोकांमध्ये कसं काय राहायचं. परत तिथे गेल्यानंतर पहिले डिवायडेशन झालं, बाबा तुला काय शिकायचं, तुला काय शिकायचं. कोणी म्हणे मी तंत्रविद्या शिकायला आलो, कोणी म्हणे मंत्रविद्या शिकायला आलो, कोणी म्हणे अघोरी विद्या शिकायला आलो, कोणी म्हणे ज्योतिषशास्त्र शिकायला आलो. मग त्याच्यातून निवड करून स्वामीजींनी आम्हाला वेदांत कोण कोण शिकायला आलंय त्याची निवड केली. आम्ही ठराविक 49-50 जण होतो, जेव्हा आम्हाला कैलास आश्रमातल्या वैभवातून दूर नेलं, 22 किलोमीटर वर नेलं. कारण इथे राहून, भोगामध्ये राहून तुम्हाला थोडीच वेदांत कळणार, तुमच्या बापाला कळेल का, असे त्यांचे शब्द. स्वामीजींचे रागीड महात्मे होते, उग्र त्यांचा स्वभाव असतो, स्वभावच असतो तो त्यांचा, त्यांना ठेवावा लागतो, भूमिका ती निभवावी लागते त्यांना. तर मग स्वामीजी आम्हाला वरती घेऊन गेले. सुरुवातीच्या काळात वाटलं आपल्यावर भरपूर प्रेम करतील, आनंद संप्रदायातल्या सगळ्या महात्म्यांसारखे स्वामीजी असतील, प्रेम करणारे, अंजरून गोंजरून सांगणारे, डॉक्टर बाबांसारखे, बाळा कधी आला, काय केलंस तू, माझी विद्वत्ता विचारतील, तू इंजिनियर आहेस नाहीतर डॉक्टर आहेस, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. इथं रानात काम करावं लागेल, मातीत काम करावं. आता आमचं सगळं जीवनच मुंबईत गेलं, मातीशी खुरप्याशी कधी ओळखच नाही झाली. ते मातीत काम करावं लागेल, अन्नपदार्थ कुजवून ते झाडांना घालावे लागतील, त्या काठीने त्या 2 तेलाच्या डब्यांवर खालून वरती पाणी वाहून आणावं लागेल. म्हटलं आम्हाला शिकवणार कधी तुम्ही, 15-20 दिवस झाले आमच्याकडून निवड सेवाच करून घेऊ लागले, शिकवायचं काही काम बघताय, सेवा करावी लागेल, शिकणं बघू आपण पुढे नंतर. बरं, सेवा करण्यामध्ये कधी कधी असे प्रसंग आले की त्यांच्या लाथाबुक्याही आम्ही खाल्लेल्या आहेत, शिव्यांचा भडीमारही आम्ही सोसलेला आहे. आणि त्यातून मग पुढे, त्यातून जर एखादा साधक टिकून राहिला, तर असे नेमके आम्ही 10-12 जण टिकून राहिलो होतो. त्यातून मग पुढे अध्ययन सुरू झाली. आता लघु सिद्धांत कौमुदी हा व्याकरणाचा ग्रंथ होता, तो शिकल्याशिवाय तर काही आपल्याला ब्रह्मसूत्रापर्यंत प्रवेशच भेटणार नाहीये. आणि तिथे बोलायचंही संस्कृतमध्ये, आपली बोलीभाषा ही मराठी आता इकडे 1-2 महिन्यामध्ये आल्यानंतर रुळली माझी, नाही तर संस्कृतच चालायचं. संस्कृत का तिथे संस्कृत बोलायला लागायचं, तर प्रत्येकाला सेवा वाटून दिल्या होत्या, डिवायडेशन केलेलं होतं. हा कधी चुकतो, हा कधी त्याच्या मूळ भाषेत येतो, मूळ भाषेत आला का सगळ्यांची सेवा त्या एकट्यावर टाकायची दिवसाची. म्हणून आम्ही संस्कृत कटाक्षाने शिकलो. सुरुवातीला तर बाबा याच कारणामुळे संस्कृत शिकलो, का आपल्याला सेवा वाचवायची, चूक झाली का सगळ्यांची सेवा आपल्याच बोकांडी पडणार. तर मग असं करायचं, संस्कृत शिकलो, लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथ घेतला होता, त्याच्यामध्ये काय खचटतप या 12 पासून सुरुवात झाली. आपल्याला 12 शुद्ध शिकवली गेलेली नाही. णला आपण नच म्हणतो, नला नच म्हणतो, णला आपण नच म्हणतोय, नला पण नच म्हणतोय. तर असं सगळं बघितलं, आढावा घेतला, म्हटलं काय लहान मुलांसारखं शिकायला लागलोय आपण, आता कुठे बालवाडी 12 शिकण्याचं वय का आपलं. म्हणजे एवढा प्रतिबंध आला त्या मार्गस्थ असताना की खरे कधी कधी वाटायचं की निघून जावं मुंबईला आणि एखादा छोटा मोठा जॉब करावा आणि गपचूप तिथं ज्ञानेश्वरी वाचत बसावी. पण परत निघून जावं म्हटल्यानंतर परत हाच लय मोठा तोऱ्याने गेला होता ऋषिकेशला शिकायला, काय आला नंतर बोंबलतच आला. म्हटलं काही असो, शिकायचं काही असो, महात्माची सेवा तरी घडेल. अशा तऱ्हेने कसंही लाथा बुक्या खात, वेळ प्रसंगी लाथाही खाल्लेला आहे, धडपडलेलो आहे, भरपूर त्यांच्या क्रोधालाही सामोरं गेलेलं आहे. सगळं नाही सांगत आता. तर सांगायचं तात्पर्य काय, तर एवढ्या आणि थंडी आहे भरपूर, स्वतःच्या प्रकृतीला तिथं जुळवून घेण्यापर्यंतच खूप दिवस जातात, खूप म्हणजे खूप दिवस जातात. सकाळी उठल्यापासून शेतामध्ये काबाड कष्ट करायचंय, दुपारी काही चुका झाल्या तर त्यांच्या शिव्या सुद्धा खायच्या, आणि संध्याकाळी क्या रे थक गए क्या, म्हणजे थकलेच काय तुम्ही, वेदांत शिकायचा ना, असं थकून चालणार नाही. मग रात्री एवढं झोपेचं आवरण आलेलं असतं बाबा बुद्धीवर, आणि त्याच्यात मग पाठ आणि डुकलं यायचं आणि पाठ चालू इकडे, त्यातल्या त्यात व्याकरण. आता काय लागणार, वेदांत असला तर आवडीचा विषय असतो, आता कुठे वेदांत चालू झाला होता. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, तर खूप प्रतिकूलतेमध्ये तिथं शिक्षण सुरू आहे. आताही तिकडे काही महात्मे जातात आणि प्रतिकूलतेत शिकतात. पण आपलं भाग्य एवढं आहे, त्यांना एवढं सगळं असून ते फक्त शास्त्रातले किडे आहेत, त्यांना अनुभवाचा काहीच परागंध नाही. आहेत महात्म्यांना आहे, त्यांच्या खालच्या शिष्यांना नाही आहे. तर मग सांगायचं तात्पर्य काय, की श्रीपाद बाबांकडून आपल्याला ते तत्वही भेटलेलं आहे, तो अनुभवही आपल्याला त्या काळी भेटलेला आहे. फक्त आता त्या अनुभवाचा काय करायचं, लंबित करायचं आहे, आणि त्याला आपल्याला आलेला अनुभव आपण शास्त्राच्या द्वारे पडताळून घ्यायचा, बरोबर आहे का, कुठे चुकतोय का आपण, कुठे आपल्याकडून चूक होते का.
तर शास्त्राच्या द्वारे पडताळा करून घेतल्यानंतर त्यावर काय करायचं, तर ह्याच साधन चतुष्ट संपन्न व्हायचं आपल्याला. वास्तविक पाहता बाबांनी सांगितलं आपल्याला अधिकार नसताना आपल्याला तिथं बसवलेलं आहे. बाबांची कृपा आहे ती. आपण खरंच लायकीचे नाहीयेत आपल्याला ते तत्व मिळावं, है ना. आधी आपल्याकडून काही निष्काम कर्म निष्काम उपासना झालीये का? अहो ह्या जन्मात तरी झालीये का? मागचं तर सोडून द्या. ह्या जन्मात आपल्याला आपला सगळा जन्म आठवतोय. असं नाही जन्मकर्माच्या मेदीव अनेक जन्म नाही आठवत, पण ह्या जन्म तर आपल्याला ठळक ठळक आठवतं. काहीच निष्काम कर्म झालं नाही आपल्याकडून, काहीच निष्काम उपासना झाली नाही, तरी ते तत्व आपल्याला भेटलंय ना. आपल्याकडे विवेक आहे ना वैराग्य. आपल्याला जेवावं कसं एवढाही आपल्याकडे विवेक नाहीये. विवेक नाही, वैराग्य नाही, समाधी षटक नाही, मुमुक्षत्व आपलं केवढंच आहे. अशी तीव्र इच्छा आहे का मला मोक्षच प्राप्त व्हावा? एखाद्याला म्हटलं की आयुष्यभर तुला काहीच काम करायचं नाही आणि तुला अब्जावधी रुपये देतो आणि तुझ्या एका पारड्यामध्ये मुमुक्षत्व ठेवतो, तुला मोक्ष देतो, काय मागशील तू? जाऊ दे, तो मोक्ष पुढच्या जन्मामध्ये प्राप्त करून घेऊ, आता मी अब्जाधीश होतो. म्हणजे मुमुक्षत्वही आपल्याकडे तीव्र नाही. तरीही आपल्याला ते धन, त्या अमलिक साठा आपल्याला भेटलेला आहे. तो केवळ साधूंची कृपा. बाबा एक पुशअप केलं त्यांनी, शक्तिपात केला. आता फक्त आपल्याला काय करायचंय, तर अदृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे आपल्याला. त्याला दृढत्वाला न्यायचंय, शास्त्रचिंतन करायचंय, बाबांच्या सत्संगतीमध्ये राहायचंय. बाबा आपल्याला मला कधी कधी तुमच्यावर ना जलस फील होतं. काय होतं माहितीये का, की आम्ही एवढं करतोय तिकडे, एवढी सेवा करतोय, एवढ्या प्रतिकूलतेत राहतोय. जवळजवळ आम्हाला आता मी वेदांत घेतला तर पंचदशीला एक श्लोकाला 15-20 पानं लिहायला लागतात आणि त्याच्यामध्ये काटछाट करून कधीतरी 10 मार्काला आलेला असेल एक श्लोक तर 2-3 मार्क भेटतात. 15-20 पानं लिहून सुद्धा एखादा शब्द गाळून 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 असं ते मार्क कट. आणि बाबांनी म्हणजे आम्ही जे एका श्लोकाचे 10-10, 15-15 पानं लिहितो ते बाबा तुम्हाला एका प्रक्रियेतून एकदम सोप्या रीतीने घर बसल्या, कुठे संसार सोडायचा नाहीये, कुठे मुलाबाळांचा त्याग करायचा नाहीये, एवढ्या सुलभ रीतीने बाबा एक एक प्रक्रिया तुम्हाला सांगतायत. कधी कधी मला वाटतं की यार आपल्याला काय, आपण एवढं तिकडे जातोय आणि राब राबतोय आणि बाबा यांना सहज देतात. म्हणजे थोडस जेलस फील होतं. तर माझं सांगण्याचा उद्देश काय आहे, तर या सगळ्या संधीचा, या सगळ्या ऐश्वर्याचा, या सगळ्या शास्त्राचा, वास्तविक पाहता शास्त्र आपल्याकडे साधू संतांनी लिहून ठेवलेलं आहे. आपल्याला लाज वाटायला पाहिजे, आपण त्याच्याकडे बघत सुद्धा नाहीये. त्यांनी किती अपार कष्ट केले. ताई पंडित निश्चलदासजींनी कसं लिहिलेलं आहे तो विचारसागर ग्रंथ जर बघितला तर बापरे, काय अगाध कृपा आहे त्यांची आपल्यावर. आणि आपण त्याच्याकडे विनमुक्ता बाळगायची. ठीक आहे, ज्यांना माहित नाही ती गोष्ट वेगळी आहे. ज्यांना माहिती आहे त्यांनी तरी त्या शास्त्र ग्रंथाकडे वळलं पाहिजे की नको, वेदांताकडे वळलं पाहिजे की नको. बाबांनी आपल्याला वेदांतच सांगितलेलं आहे, फक्त तो त्यांच्या भाषेत सांगितलेला आहे, शास्त्राच्या भाषेत सांगितलेला नाहीये. शास्त्र भाषेत जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्हाला झोपा आल्या असत्या. आम्ही बाबांना बघण्या इतके, ऐकण्या इतके लायकीचे नव्हतो, पात्रतेचे नव्हतो, पण महात्म्यांच्या मुखातून आलेलं वाक्य सांगतो, त्या वाक्यांवर बाबांच्याच शब्दाने चांगला विचार करतो. आणि चांगल्या विचारातून आम्हाला हेच अनुभवाला येतं की बाबांनी शास्त्रच सांगितलं, बाबांनी विचारसागरच सांगितला. बाबांनी 9वा अध्याय सांगितला म्हणजे बाबांनी विचारसागरच आहे. बाबांनी 9वा अध्याय सांगितला म्हणजे बाबांनी वृत्तीप्रभाकरच सांगितलं. आणि बाबांनी 9वा अध्याय सांगितला म्हणजे बाबांनी ब्रह्मसूत्रच सांगितलं. बाबा नव्हते, बाबा आद्यगुरु शंकराचार्यच होते, बाबा ज्ञानेश्वर महाराजच होते, बाबा दुसरे कोणीच नव्हते. म्हणून तर म्हटलं ना, सर्वा ठाई सुखरूपच ज्ञानोबा माझा, असंच म्हटलेलं आहे. तर आपणही त्या ज्ञानोबांच्या ज्ञानत्वाचा अपरोक्षतेने, दृढ अपरोक्षतेला वाटचाल करण्याकरता आपण या शास्त्राचा आणि शास्त्र शिकण्याचा एक छोटासा खटाटोप करण्याचा प्रयत्न करूया. का तर असं काही पांडित्य दाखवायचं नाहीये. बघशाल तुम्ही ऋषिकेशला जाऊन 4 वर्ष बोलता तर काही येत नाहीये, एकदम लहान मुलासारखंच बोलताय. तुमच्यासारखं कीर्तनकारांसारखं, प्रवचनकारांसारखं काही मोठे मोठे शब्द वापरता येत नाही. असो, आम्ही बाबांना आता, बाबा तुम्हाला आम्ही वचन देतो, द्यायचं की नाही वचन बाबांना, तुम्ही सांगा मला, द्यायचं की नाही वचन? बाबांना आम्ही वचन देतो, बाबा आम्ही शास्त्र चिंतनाकडे वळू. आणि तुम्ही जे आम्हाला आटापिटाने सांगताय, तुम्ही जे आम्हाला 5 दिवस सांगितलंय, चांगदेव 65 सांगितलेली आहे. चांगदेव 65 वास्तवता एकच ग्रंथ नाही, बाबांनी त्या प्रक्रियांच्या माध्यमातून वेदांताच्या अनेक प्रकरण ग्रंथांचा उलगडा आपल्याला करून दिला आहे. सूत्रच सांगितलेलं आहे, डायरेक्ट हायवेच करून दिलेला आहे ना. तर बाबांना आपण वचन देऊयात, सगळ्यांनी मिळून आपण वचन देऊयात. हो तर म्हणा का मी बाबांना आपण वचन देऊयात की बाबा आम्ही प्रक्रिया तुम्ही ज्या सांगितल्या त्या श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन यांचा अवलंब करून आम्ही आमचं झालेलं अपरोक्ष ज्ञान, अदृढ परोक्ष ज्ञान आम्ही दृढत्वाला नेण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू. तरच आम्ही श्रीपाद बाबांची लेकरं असं म्हणून घेऊ. मला बाबांनी थोडस बोलायला संधी दिली. वास्तविक पाहता माझा ह्या व्यासपीठावर बसण्याचा अधिकार नाहीये, तर बाबांचे मी ऋण व्यक्त करतो, सगळ्यांचेच.
शिंदे माऊलींचे आम्ही तळमळ, आताच आम्ही विषय केला, सच्चिदानंद बाबाच आहेत त्या, तुमचं नाव सच्चिदानंद बाबा. आम्ही मी सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि बाबांना व्यासपीठावर आमंत्रित करतो की बाबांनी आम्हाला थोडस अजून मार्गदर्शन करावं, आमची भूकच मावत नाही. जय हरी सगळ्यांना.